न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा। आणि या बुलेटिनमध्ये आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। नागपूरमध्ये गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। नागपूर राज्याची उपराजधानी, या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतरची स्थिती आपण बघतोय। पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेमधील मैदानाचं पाणी साचलेलं आहे। या मैदानामध्ये पावसाचं पाणी साचलंय आणि शाळा सुरू असताना मैदानात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागण्याची शक्यता आहे। कारण सकाळी हे विद्यार्थी शाळेमध्ये आले, मात्र त्याच्यानंतर 1-2 तास जो पाऊस पडला मुसळधार, त्याच्यानंतर या शाळेच्या आवारात अशा पद्धतीने पाणी भरलेलं आहे। त्यामुळे जेव्हा शाळा सुटेल त्यावेळेला मात्र विद्यार्थ्यांना या पाण्यातूनच वाट काढत पुढे जावं लागण्याची शक्यता आहे। शाळेजवळ रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पाणी साचल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। अशातच आज जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे, कारण पुढे सुद्धा काही तासांमध्ये मोठा पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, नागपूरमध्ये आतापर्यंत म्हणावा तसा पाऊस पडत नव्हता, पण आता एवढा पाऊस पडतोय की या ठिकाणी एका शाळेच्या आवारात पाणी भरल्याचं दिसतंय। सध्याचे काय अपडेट्स? फरा अगदी खरं आहे। नागपूरकर जे आहेत ते पावसाची चाचक्याप्रमाणे वाट पाहत होते, मात्र आता पावसानं एंट्री केली, पण ती इतकी दमदार केली की 1 तासाच्या पावसामध्ये जे आहे ते अक्षरशः शहराचा दानादान झालेला। कारण आपण जी दृश्य पाहतोय ती सोमलवार शाळेची आहे। या दृश्याला आपण प्रतीक दृश्य मानलं तरी शहरातले जे सकल भाग आहेत किंवा जे उड्डाणपुलाखालील भाग आहेत त्या भागांमध्ये देखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही आहे। अनेक नागरिकांच्या घरामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। प्रामुख्यानं नंदनवन भाग असेल किंवा सोमलवाडा भाग असेल, नरेंद्रनगरचा उड्डाणपूल असेल, या सगळ्या भागांमध्ये जो सकल भाग म्हणून पाहिला जातो त्या भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे। सोमलवार शाळेच्या मैदानामध्ये इतकं पाणी भरलेलं आहे की साधारणतः 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी आहे। त्यामुळे ज्यावेळी शाळा सुटेल त्यावेळी विद्यार्थ्यांना त्या पाण्यातून वाट काढणं जे आहे ते जिकरीचं होणार आहे। याच पद्धतीने शहरातले इतरही भाग असेल, म्हणजे मध्य नागपुरातला काही परिसर असेल, मानकापूरचा परिसर असेल, तिकडल्या शाळा असतील, वस्ती असतील, प्रामुख्यानं स्लम एरिया, त्या भागामध्ये देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आता पाणी जोरदार सुरू आहे। पावसानं उसंत घेतलेलं नाहीये, त्यामुळे रस्त्यावरचं ट्रॅफिक देखील जे आहे ते जाम होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सध्या नागपूर शहरामध्ये जागोजागी विकास कामं सुरू आहे, प्रामुख्यानं रस्त्याची कामं सुरू आहे। त्यामुळे ती अर्धवट कामं असल्यामुळे अनेक ठिकाणचे रोड जे आहेत ते डायव्हर्ट करून ठेवलेले आहेत आणि अनेक ठिकाणच्या गटर लाईन ज्या आहेत त्या चोक झालेल्या आहेत। त्यामुळे हे पाणी पावसानं उसंत घेतल्यानंतर देखील उतरायला वेळ लागणार आहे। त्यामुळे या सगळ्या समस्येला नागपूरकरांना रात्री उशिरापर्यंत तोंड द्यावं लागू शकतं। हवामान विभागानं जो अंदाज व्यक्त केलेला त्यानुसार पुढचे सुमारे 2 ते 2.5 तास हा पाऊस अशाच पद्धतीनं कायम राहणार आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा प्रशासनानं इशारा दिलेला आहे। फरा उद्या देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे। उद्याचा जो अंदाज आहे तो 200 मिलीमीटर पर्यंत पाऊस, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडतील। त्यामुळे प्रामुख्याने नदी नाल्याकाठी राहणारे किंवा सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना जे आहे ते सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून केलेल्या आहे। आता जर हा पाऊस पुढचे 1.5-2 तास अशाच पद्धतीनं राहिला तर नागपुरातला अनेक भाग जो आहे तो जलमग्न होईल। नागपूर महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्था या सगळ्या परिस्थितीसाठी सज्ज आहे, मात्र आता तो दिलासा त्यांना मिळेपर्यंत, कारण या मोसमातला हा सर्वाधिक पाऊस आहे। त्यामुळे अनेक जे नाले असतील किंवा गटार असतील त्यामुळे त्यामध्ये कचरा साचलेला आहे, तो क्लिअर व्हायला वेळ लागेल। त्यामुळे नागरिकांना काळजी घेणं गरजेचं आहे, कारण हा पाऊस पुढचे 2 ते 2.5 तास अशाच पद्धतीनं फरा नागपूरमध्ये सुरू राहणार आहे। प्रामुख्याने शाळा सुटण्याच्या वेळा असतील किंवा ऑफिस सुटण्याच्या वेळा असतील त्यावेळी देखील शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचं कन्झम्पशन होण्याची शक्यता देखील फरा या पावसामुळे नाकारता येणार नाही। बरोबर आहे उदय, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ही दृश्य आहेत नागपूरमधली, आपण बघू शकतो। आतापर्यंत या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत नव्हता, पण आता एवढा पाऊस पडलेला आहे की नागपूरमधल्या अनेक सखल भागांमध्ये अशा पद्धतीनं पाणी भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे एका दृश्यामध्ये आपण बघतोय शाळेच्या मैदानामध्ये हे पाणी भरलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आता घरी जाताना अडचण होणार आहे, याच पाण्यातून वाट काढावी लागणार आहे। तर दुसरीकडे जे सोसायटी असतील किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचल्याचं दिसतंय। आणि या शाळेमध्ये विशेषतः जवळून एक रस्ता जातोय, त्या रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळेच कुठेतरी शाळेच्या आवारात पाणी साचल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे आता प्रशासनाकडून नेमकी काय काळजी घेतली जाणार ते पाहणं गरजेचं आहे। पण त्याचबरोबर नागपूरमध्ये येलो अलर्ट आहे पावसाचा, याचा अर्थ मुसळधार पाऊस येत्या काही तासांमध्ये पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागपूरकरांना सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे।
नागपूरच्या सोमलवार शाळेच्या मैदानामध्ये पावसाचं पाणी भरलेलं आहे आणि त्यानंतरची दृश्य आपण बघू शकतोय। मुलांना याच पाण्यामधून वाट काढावी लागणार आहे। सकाळी जेव्हा ते शाळेमध्ये आले त्यावेळेला तेवढा पाऊस नव्हता, पाणी साचलेलं नव्हतं। मात्र आता जेव्हा शाळा सुटेल त्यानंतर या पाण्यामधून वाट काढत त्यांना आपलं घर गाठावं लागणार आहे। आणि सध्या सुद्धा नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे नागपूरमध्ये जिथं आता एक जून गेला त्याच्यानंतर जुलै सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त गेला तरी चांगला पाऊस पडलेला नव्हता, पण आता असा पाऊस पडतोय की ज्याच्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसून येतंय। आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। आपले प्रतिनिधी उदय तिमांडे सुद्धा तिकडचे प्रत्येक डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। कशा पद्धतीची स्थिती नागपूरमध्ये आहे तेही आपल्याला सांगतायत। पण सध्या तरी नागपूरच्या एका शाळेच्या आवारामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला दिसतंय। मैदान पाण्याने भरून गेलेलं आहे आणि त्यामुळे याच पाण्यामधून विद्यार्थ्यांना वाट काढत पुढे जावं लागणार आहे। याशिवाय नागपूरला येलो अलर्ट आहे पावसाचा, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इतरही काही भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथल्या लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि त्याचबरोबर प्रशासनाकडून सुद्धा आता खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे, कारण पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय आणि बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना सुद्धा दिसून येत आहेत। नागपूरमध्ये आता कुठे पावसाला सुरुवात झालेली आहे, चांगला पाऊस पडतोय, पण त्याचे परिणाम सुद्धा दिसून यायला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याची माहिती आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी दिलेली आहे। 2 तासांपासून मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर नेमकं काय घडलं, त्याचा परिणाम कसा दिसला याची दृश्य आपण बघू शकतोय। या शाळेच्या आवारामध्ये अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे, त्यामुळे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी दिसतंय आणि वॉचमॅन कदाचित वॉचमॅन ज्या ठिकाणी असतात ती खोली तिथपर्यंत सुद्धा पाणी साचल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि अशा पद्धतीने शाळेचं हे संपूर्ण मैदान पाण्याने भरून गेलेलं आहे। त्याची ही दृश्य आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। सोमलवार शाळेच्या मैदानातली ही स्थिती आहे। या ठिकाणी कशा पद्धतीने पाणी भरलंय त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। शाळा या ठिकाणी भरलेली आहे, विद्यार्थी शाळेच्या आतमध्ये आहेत, वर्गांमध्ये बसलेले आहेत, पण ज्या वेळेला ते बाहेर निघतील त्यावेळेला मात्र त्यांना याच पाण्यामधून वाट काढत पुढे जावं लागण्याची शक्यता आहे। नागपूरची स्थिती आपण बघू शकतोय। नागपूरमध्ये सोमलवार शाळेच्या आवारामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे आता कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जातं तेही बघावं लागणार आहे। मात्र एक गोष्ट नक्की ती म्हणजे पुढच्या काही तासांमध्ये इथं मुसळधार पावसाचा अंदाज आहे, येलो अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशात आता नागपूर या पावसासाठी तयार आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण मागील 2 तासांमध्ये जो मुसळधार पाऊस नागपूरमध्ये पडलेला आहे त्याच्यानंतर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची माहिती समोर येते आणि याशिवाय सोमलवार शाळेमध्ये सुद्धा शाळेच्या आवारात सुद्धा पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे। त्याची दृश्य आपण बघू शकतोय आणि त्यामुळे आता जेव्हा पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी पडेल त्यावेळेला नेमकं काय होईल हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। पण सध्या तरी प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे, कारण पुढील काही तासांमध्ये इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि ही स्थिती आपण बघितली तर शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि विद्यार्थी हे वर्गामध्ये बसलेले आहेत। आज मंगळवार, आठवड्याचा दुसरा दिवस, त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी आले नेहमीप्रमाणे आणि वर्गखोलीमध्ये बसले, पण त्याच्यानंतर मागील 2 तासांपासून जो काही पाऊस या ठिकाणी मुसळधार सुरू झाला आहे त्यानंतर या शाळेच्या मैदानामध्ये अशा पद्धतीने पाणी साचल्याचं दिसून आलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। याशिवाय इतरही काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना नागपूरमध्ये घडताना दिसून येत आहेत आणि त्यामुळे लोकांना आता काळजी घेण्याची गरज आहे। याशिवाय प्रशासनाकडून सुद्धा खबरदारी घेण्याचं एक प्रकारे अपेक्षा केली जाते, त्यामुळे प्रशासन कशा पद्धतीने खबरदारी घेणार, काळजी घेणार आणि अलर्ट आहे का हा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने सखल जे भाग आहेत तिथं पाणी साचण्याच्या घटना समोर येताना दिसून येत आहेत। नागपूरमध्ये आतापर्यंत म्हणावा तसा पाऊस पडलेला नव्हता, त्यामुळे नागपूरकरांना पावसाची प्रतीक्षा होती, पण ज्या वेळेला पाऊस पडला त्यावेळेला मात्र पाणी साचण्याच्या घटनाही घडताना दिसून येत आहेत। त्यामुळे पालिकेकडून जे काम झालेलं होतं पावसाळ्यापूर्वीचं ते कशा पद्धतीने झालं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होण्याची शक्यता आहे। कामं केली नव्हती का असाही सवाल उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे, कारण जी दृश्य आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये एका शाळेच्या आवारात पाणी साचल्याचं दिसतंय।
या बातमीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान पाहूयात पुढची बातमी. उजनी धरणामधून भीमा नदीत येत असणाऱ्या 61,600 क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरच्या भीमा नदीची पाणी पातळी मोठी वाढलेली आहे. चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या वाळवंटात असणाऱ्या भक्त पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरं पाण्यानं वेढली गेली आहेत. संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगानं प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे. अद्यापही उजनीतून भीमा नदीमध्ये प्रवाह सुरू आहे, त्यामुळे उद्या सकाळपर्यंत पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. ही दृश्य आपण बघू शकतोय पंढरपूरची आहेत आणि चंद्रभागेच्या तीरावर कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे. पायऱ्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्यात डुंबताना आपल्याला दिसून येत आहेत. पुंडलिकसह सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी आषाढी वारीसाठी भक्तांचा महासागर होता. इथं मोठ्या संख्येनं भक्त आलेले होते. आता ते निघायला सुरुवात झालेली आहे, पण दुसरीकडे पंढरपूरला पाण्यानं पावसानंतर जो पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे एक प्रकारे पाण्याचा वेढा पडल्याचं आपल्याला दिसतंय. उजनी धरणामधून 61,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि त्यानंतर पाणी पातळी वाढताना दिसून येते.